आणि यानंतर बातमी कोल्हापुरातनं। आपण खरं तर गणेशोत्सवाच्या काळात गणपती बाप्पाला विविध रूपांमध्ये पाहतो। गेल्या वर्षी तर बाप्पा सैराटमधल्या परशाच्याही रूपात दिसला। कधी तो संघ स्वयंसेवकाच्या वेशात दिसतो तर कधी ट्रॅफिक पोलिसांच्या वेशात। पण अंबाबाई, कोल्हापूरची अंबाबाई एका निराळ्याच रूपामध्ये दिसली आणि भक्तांचा संताप अनावर झाला। नेमकं कोल्हापुरात काय झालं चला पाहूया। अटक करा, अटक करा, अजित ठाणेकरला अटक करा, अटक करा, अटक करा, अजित ठाणेकरला अटक करा। अरे अजित ठाणेकरचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। अजित ठाणेकरचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। कोल्हापुरातल्या जुन्या राजवाड्याच्या आवारात सुरू असलेली ही घोषणाबाजी अंबाबाईला परिधान केलेल्या वस्त्रांमुळे सुरू आहे। कारण अंबाबाईला नेसवण्यात आला चक्क घागरा आणि चोळी। नेहमी साडीत असणारी माता चक्क ड्रेसमध्ये दिसल्यानं भक्तांचा संताप अनावर झाला। माझी आई 75 वर्षाची आहे। तिला विचारलं तुझ्या आयुष्यात असं घडलं का? तर असं कधीच घडलं नाही बाळ, आणि हे कुचेष्टा केल्याचा प्रकार आहे। हे आम्हाला मान्य नाही, कारण आम्ही म्हणजे इथलंच कोल्हापूर मधलेच आहोत। आम्ही लहान असल्यापासून देवीला साडीत बघत आलेलो आहेत आणि हे आम्हाला अजिबात पटलेलं नाही। आमच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत सगळ्यांच्या। पण भक्तांचा हा संताप निष्कारण असून हे आरोप खोडसाळपणाने केल्याचा दावा श्रीपूजकांनी केलाय। कुमारिका म्हणून आम्ही ज्या ज्या वेळेला पूजा बांधतो त्या पद्धतीनं ती पूजा होती कालची। आणि पूर्वीचं जर नेसन आपण पाहिलं 1950 सालच्या पूर्वीचं साधारणपणे, तर ते त्या स्वरूपाचं असायचं। त्यामुळे कुठल्याच प्रकारचा परंपरेला किंवा संस्कृतीला फाटा देऊन काही केलेलं नाही आहे। त्यामुळे याच्यात काय चूक आहे असं आमचं अजिबात मत नाही। हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कोल्हापुरातले काही नेते आणि समाजसेवकांनी थेट पोलीस ठाणं गाठलं आणि श्रीपूजकांच्या निलंबनाची मागणी केली। भक्तांच्या आग्रहानंतर राजवाडा पोलिसांनी श्री महालक्ष्मी देवीची विटंबना केल्याप्रकरणी श्रीपूजक अजित ठाणेकर यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल केलेला आहे। काहीही पूजक ते एटीएम सारखा जर वापर करत असतील, पैसे मिळवण्याचं स्थान म्हणून बघत असतील, ती एक दगडाची मूर्ती म्हणून बघत असतील, तर आमचं मत आहे ती आमची आई आहे, आमची माता आहे, अंबा माता आहे। ह्या आमच्या भावना तुम्ही दुखवण्याचा प्रयत्न अनेक वेळा केलेला आहे। ही शेवटची संधी आहे तुम्हाला। प्रत्येक वेळा देवस्थान बदनाम होते, पण देवस्थानची खरी भूमिका आज अशी आहे, प्रत्येक वेळेला त्यांना सगळ्या गोष्टी म्हणजे काडीपेटी बसणं, वाती बसणं आणि काय ज्या लागणार आहे देवीला रोज साहित्य हे देवस्थानकडे पुरवलं जाते। फक्त हे देवा पेटीवर काम इतकंपर्यंत करू शकतात। एवढं असताना सुद्धा आज भावना दुखवायचा जो प्रयत्न त्या पद्धतीने केलाय तिने, तो त्यांना अशा पद्धतीने शासन केलं पाहिजे की त्यांना अटक हीच भूमिका आता माझ्या दृष्टीने एक आहे। अतिशय हे साहेब निषेधार्ह गोष्ट आहे आणि खरोखर म्हणजे ह्याची आमची अशी मागणी आहे की चौकशीच व्हायला पाहिजे की कोण पुजारी याच्यामध्ये आहेत आणि ही परंपरा का मोडली। तृप्ती देसाई यांना साडी नेसूनच मंदिरात प्रवेश घ्यावा अशी आडकाठी त्यावेळी श्रीपूजकांनी केली होती। आता त्याच श्रीपूजकांनी देवीला साडीऐवजी चोळी आणि घागरा नेसवल्यानं टीकाही होणारच। या अंबाबाई देवीला कोणत्याही प्रकारे असा ड्रेस वगैरे घातला जात नाही। तिला काटा पदराची साडीच नेसवली जाते असा इतिहास असताना या कोल्हापुरातल्या श्रीपूजकांनी या देवीची विटंबना करून एक पंजाबी टाईपचा एक ड्रेस घातला आणि त्यामुळे आमच्या कोल्हापूरकरांच्या भावना दुखवलेल्या आहेत। आधी गाभाऱ्यात महिलांना प्रवेश नाकारणं, मग अंबाबाईच्या मूर्तीची झीज होणं आणि आता चक्क अंबाबाईलाच घागरा चोळी नेसवणं। वारंवार होणाऱ्या या आगळीकमुळे अंबाबाई वादाच्या केंद्रस्थानी आहे। त्यामुळे आई अंबाबाई, तूच आता यातून कायमचा मार्ग काढ। रणजित माजगावकर, एबीपी माझा, कोल्हापूर।